नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता अर्णवची लग्नासाठीची तयारी सुरू असते. अखेर नवरदेव अर्णव हा तयारी करत सजत असतो आणि अंजली ही त्याच्या गळ्यात माळ घालत असते आणि म्हणते की चिंटू खरंच खूप छान दिसतोयस तू. तेव्हा मग तो म्हणतो की तो तर मी नेहमीच दिसतो. तेव्हा ती म्हणते की चिंटू, आज खरंच तू जरा वेगळा छान दिसतोयस. आज वेगळाच तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आला आणि तो लग्नाचा. त्यानंतर ती म्हणते की चिंटू, मला आनंद आहे आज हे घडतंय, परंतु हे सगळं अशा पद्धतीने घडावं हे खरंच मला वाटलं नव्हतं. मला एक सांग चिंटू, की हे सगळं कसं झालं? अचानक तुम्ही दोघंही त्या लॉजवर कसे पोचलात आणि तू तिथेच तिला मंगळसूत्र का नक्की हे सगळं काय झालं? मला काहीच कळत नाही आहे चिंटू. ही परिस्थिती अचानक कशी उभी राहिली? काय झालं होतं? असं विचारल्यावर तो म्हणतो की ताई, हे बघ, आता तर मी तू यावेळेला काहीच तुला सांगू शकत नाही आहे, कारण ती वेळच तशी होती. मग त्यानंतर ते मंगळसूत्र तुझ्याकडे कसं काय? त्यावर आता तो म्हणतो की अगं ताई, असं कसं करतेस? तूच तर त्या दिवशी मला ते मंगळसूत्र दिलं होतंस ना आपल्या आईचं. तेव्हा तिला आठवतं की हो, ते मंगळसूत्र देताना अंजली त्याला म्हणाली होती की चिंटू, हे मंगळसूत्र आपल्या आईने तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी तयार करून घेतलं होतं आणि आता या मंगळसूत्राचं काय करायचं आहे, ते कोणाच्या गळ्यात घालायचं आहे, याचा सर्वस्वी अधिकार आणि त्याचा सर्वस्वी हक्क हा आपलाच असला पाहिजे आणि त्यामुळे हे घेताना तू व्यवस्थितपणे विचार कर, असं म्हणून आता ती ते मंगळसूत्र त्याला देते आणि अर्णव ते मंगळसूत्र बघत राहतो आणि ते त्याच्याकडे सोपवल्यानंतर अंजलीलाही ते लावण्याच्या गळ्यात जाणार याचं खूप दुःख खरं तर झालेलं होतं. मग त्यानंतर ती म्हणते की हो चिंटू, तेच ते मंगळसूत्र. मग नंतर त्याला आठवतं की जेव्हा तिथे हॉटेलमध्ये रेड पडली होती त्यावेळेला अर्णवकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने ते त्याच्या खिशातलं ताईने दिलेलं मंगळसूत्र अचानक त्याला आठवल्याने खिशातून काढलेलं होतं आणि मिस इंदोर, आता इथे रेड पडली आहे आणि जर तू पकडली गेलीस यामध्ये तर तुझी बदनामी होईल, शिवाय तुझ्या घरच्यांची बदनामी, आणि त्याखेरीज तू माझ्यासोबत आहेस त्यामुळे आणखीनच. चिंटू म्हणतो, म्हणजेच अर्णव म्हणतो की नाही, ते काही नाही, मी हे सगळं नाही सहन करू शकणार ईश्वरी, तू हा धक्का सहन नाही करू शकणार. म्हणून आता तो ईश्वरीच्या गळ्यातच, माझ्याकडे आता दुसरा कोणता मार्ग नाही आहे, हेच आपल्याला करावं लागेल असं म्हणून तिच्या गळ्यात तो मंगळसूत्र घालून मोकळा होतो आणि त्या सगळ्याचा तिला धक्का बसलेला असतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई, आता जे घडलं ते घडलं आणि जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं, पण मला सांग की खरं तर तुलाही हेच हवं होतं ना? तुलाही मिस इंदोरच हवी होती ना माझी बायको म्हणून? असं विचारल्यावर आता तुझी इच्छा मी पूर्ण केली असं तो बोलतो. तेव्हा लगेच ती म्हणते की अच्छा, म्हणजे मला मिस इंदोर म्हणजे ईश्वरी हवी होती आणि मला तिला घरात आणायचं होतं, बरोबर ना? असं म्हणून ती त्याला आता लाडानेच विचारते आणि म्हणते की लबाड आहेस रे तू एकदम चिंटू, आणि त्याच्याबरोबर ती आता हसायला लागते. पुन्हा एकदा सगळं वातावरण नॉर्मल झालेलं असतं आणि अर्णव आता गालातल्या गालात हसतो, कारण त्याच्या मनातली खरं तर इच्छा पूर्ण झालेली असते. या मार्गाने का होईना ईश्वरीला फायनली त्याने राकेशच्या तावडीतून सोडून स्वतःची केलेली असते, म्हणजेच करणार असतो. दोघंही हसत असतात. तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि म्हणतो की अरे काय चाललंय काय तुझं ब्रो सिस, चला लवकर लवकर, अरे बाहेर गुरुजी वाट बघतायत आणि आय एम सो हॅपी फॉर यू दादा, फायनली आज मेरे भाई की शादी है, असं म्हणून तो त्याला मिठी मारतो आणि खूप खुश असतो. अंजली म्हणते की हो चला, गुरुजींनी विधींना सुरुवात करायला सांगितली असेल. तर इथे ईश्वरी पण छान नवरीच्या वेशात बसलेली असते. तिनेही छान सुंदर असे नवरीचं वेश करून बसलेली असते. छान नऊवारी नेसून तिचं छान साजशृंगार देखील नम्रताने केलेला असतो. ती पण खूप सुंदर दिसत असते. अगदी महाराष्ट्रीयन नवरी जशी दिसते तशी खूप सुंदर ती दिसून येत असते आणि तिला पाहत असताना आता आई तिच्या हिरव्या बांगड्या हातात भरते, त्याचप्रमाणे आता नम्रता तिची छानशी हेअरस्टाईल देखील करून देते आणि ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. त्यामुळे आता जी सुप्रिया ही पटकन काळा तीट तिच्या कानामागे लावते, कारण खरंच खूप सुंदर ती दिसते आणि कुणाचीही दृष्ट लागू नये असं तिला ती बोलते. आणि नंतर ईश्वरीला ती म्हणते की इशू, खरं तर तुझ्या लग्नाची खूप स्वप्न मी आणि तुझ्या बाबांनी पाहिली होती आणि खरंच खूप विचार करायचो त्यावेळेला आम्ही तुझ्या लग्नाचा, परंतु आता या सगळ्यात असंच आम्ही समजतो की तुझं आता हे विधिवत लग्न होतं आहे.
त्यामुळे मी तुला इतकंच सांगेन की तू कायम आनंदात राहा आणि आयुष्यभर सुखी राहा. तुझा संसार तू अगदी सुखाचा कर, असं आता ती तिला सांगत असते. आणि आईच्या शब्दाने जे काही तिला समजावायचं असतं ते ती तिला समजावत असते. आणि ईश्वरीला हे ऐकल्यानंतर अगदी तिचा ओर भरून आलेला असतो आणि ती अगदी डोळ्यात पाणी दाटून येतं. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नाही, आता अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि मग त्यानंतर सुप्रियाला आठवतं की कशाप्रकारे ईश्वरी अगदी लहान मुलासारखी लहान असताना तिच्याशी ती वागायची. आणि एकदा सुप्रिया तिच्यावर इंदोरला असताना रुसलेली असताना ईश्वरी तिला अगदी म्हणते की आई, तू जोपर्यंत ऐकणार नाहीस ना तोपर्यंत ना मी हे सगळं असं करतच राहणार. ईश्वरी आता तिला म्हणते की आई, अगं तूच माझी आई आहेस ना. तेव्हा मग लगेचच सुप्रिया तिला मिठी मारते आणि म्हणते की हो बाळा, मीच तुझी आई आहे आणि तू माझं लेकरू आहेस. त्यावेळेला पटकन आता त्या दोघींनाही आठवतं आणि दोघीही एकमेकींना मिठी मारतात. खूपच इमोशनल दोघीजणही इथे झालेल्या दिसतात. कारण आपल्या लेकीची पाठवणी आणि आईचा भरून आलेला ऊर हे सगळं आता सुप्रिया आपल्याला दाखवत असते. त्याप्रमाणे आता इथे ईश्वरी तिलाही आपल्या सगळ्या आईसोबतच्या घरात घालवलेल्या बाहेरच्या आठवणी आठवायला लागतात. आणि ईश्वरीला आठवतं कशाप्रकारे त्या मज्जा करायच्या. आणि एकदा सुप्रिया बोलत नव्हती म्हणून ईश्वरीने कशा उठक बैठक काढल्या होत्या आणि सुप्रियाने माफ करून तिला जवळ घेतलं होतं. नंतर ते सुप्रियाला पुढे आठवतं की एकदा ती ईश्वरीला लग्न राकेशसोबत ठरताना म्हणाली होती की ते काही असो, जेव्हापासून मी तुला मुलगी मानलं आहे तेव्हापासून माझ्या असंच मनात आहे की काही झालं तरी मला माझ्या मुलीच्या मनातलं कळलं पाहिजे. माझी मुलगी बोलली नाही तरीही तिच्या मनातलं मला समजलं पाहिजे. असं सगळं आता ती विचार करत असते. तेवढ्यातच तिथे गुरुजी म्हणतात की चला, नवरदेवाला बोलवलं आहे, आता आपण गणेश पूजनाला सुरुवात करूया. नंतर मग आता तिथे अंजली बसलेली असताना ती गुरुजींना सगळं पूजेचं साहित्य देते आणि म्हणते की गुरुजी, हे सगळं साहित्य बरोबर आहे ना, की आणखी काही हवं आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, हे साहित्य योग्य आहे. बरं ठीक आहे, आता आपल्याला गणेश पूजनाला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. म्हणून आता अंजली हो असं म्हणते आणि तिथे आता गणेश पूजनाला सुरुवात झालेली असते. अर्णवला कुठेही आजी दिसत नसते म्हणून तो विचारतो की ताई, आजी. मग ती म्हणते की थांब, आम्ही बघतो. आणि त्याच वेळेला मामाही बघायला जात असतो. मग मामाच्याही लक्षात आलेलं असतं की आई काही आलेली नाही. तो म्हणतो की मी बघू का. अंजली म्हणते की नको, तुम्ही सगळे इथे थांबा, मी बघून येते. आणि अंजली आता तिथून जात असते. तर इथे ईश्वरीचे बाबा देखील असेच बसलेले असतात. खरं तर त्यांनाही जे सगळं काही होतं आहे ते मान्य असतं, म्हणूनच त्यांचं मन अगदी आनंदात असतं. ईश्वरी ही योग्य घरात आहे असं त्याला वाटत असतं. नंतर आता अंजली ही आजीकडे येते. आजी जॉब करत बसलेली असते. आजीला ती आवाज देते की आजी. ती म्हणते की काय हे. मग ती म्हणते की आजी, असं काय करतेस तू, तू इथे का बसतेस. ती म्हणते की इथे का बसतेस म्हणजे, अगं तुमच्या मनासारखं होतं आहे ना सगळं, म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते सगळं तसं घडतं आहे ना, मग जा ना, करा ना एन्जॉय, माझ्याकडे कशाला आली आहेस तू. तेव्हा आजीला ती म्हणते की अगं असं काय बोलते आहेस तू, अगं आपल्या चिंटूचं लग्न लागतं आहे, तुला काहीच वाटत नाही आहे का, अगं तू तिथे हजर हवीस ना. तेव्हा ती म्हणते की नाही, मला काही असं वाटत नाही आहे, तो त्याच्या मनाने घेतलेला निर्णय आहे, माझ्या मनाचा नाही, म्हणून मी तिथे नाही राहणार आहे. तेव्हा अंजली म्हणते की आजी, अगं तू आतापर्यंतच्या सगळ्या त्याच्या गोष्टींचा साक्षीदार आहेस गं. अगं त्याने मोठं कॉलेजमधून पासआउट झाला चांगल्या मार्काने, नंतर त्याने MBA केलं, नंतर बिझनेस डिग्री घेऊन तो आता आपलं ऑफिस उभारून इतका मोठा झाला आहे. प्रत्येक त्याच्या आनंदाच्या टप्प्यात तू होतीस ना गं, सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहेस, आशीर्वाद दिलायस त्याला. मग आता या इतक्या लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशी त्याच्या त्या प्रसंगात तू त्याच्याबरोबर सहभागी होणार नाही का, असं का करतेस आजी. आजी म्हणते की हे बघ, उगीचच ना अंजली, तुम्हाला शब्दात पकडू नकोस, भावनेच्या भरात अडकवू नकोस. तेव्हा ती म्हणते की अगं मी कुठे बोलते आहे, मी तर फक्त तुला खरं खरं सांगते आहे की आज चिंटूसाठी किती महत्त्वाचा दिवस आहे. कितीही काही असलं आणि कितीही काही राग असला तरीही तू या महत्त्वाच्या क्षणात त्याच्याबरोबर नाही उभी राहणार आहेस का. तेव्हा ती म्हणते की नाही. मग त्यावर आजीला अंजली म्हणते की बरं ठीक आहे, तू नाही येत असशील ना बाहेर, मग मी तिथे सगळ्यांना बोलवते, इथेच देवघरात तुझ्या डोळ्यासमोर लागू दे चिंटूचं लग्न. तेव्हा मग ती म्हणते की काय हट्ट आहे हा तुझा. तेव्हा अंजली म्हणते की हो आई, हट्ट आहे असाच समज आजी, आणि प्लीज चिंटूसाठी तू चल, त्याचा आनंद तुझ्यात आहे, तुला माहिती आहे ना, तू जर तिथे असशील तर त्याला खूप बरं वाटेल गं, प्लीज असं नको करूस. आजी, आमचं ऐकणार नाही आहेस का तू. अगं तुला तिच्यावर जो काही राग आहे, चीड आहे त्याच्याबद्दल, या निर्णयाबद्दल, त्याच्याबद्दल तिरस्कार असेल तर तो हे सगळं नंतर बोल ना तू त्याच्याशी, त्याला ओरड, भांड त्याच्याशी, हवं तर त्याला फटके मार 4, परंतु आता तू हे सगळं नको ना मध्ये आणूस, प्लीज आजी.
या क्षणापुरती तरी तू त्याच्यासोबत राहा ना, हा त्याच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि आपल्या घरातला आनंदाचा क्षण आहे. आणि मला आता माहीत नाही, नाहीतर तुला तुझ्या देवाची शपथ आहे हां, चल बघू. तेव्हा आता आजीचा नाईलाज होतो, ती गप्पच बसते. आता आकाश तिथे ईश्वरीकडे येतो आणि म्हणतो की ऑल सेट, झाली आहे का सगळी तयारी? तेव्हा सुप्रिया म्हणते की हो हो, तयारी झाली आहे नवरीची सगळी बरं का, असं ती आता त्याला बोलते. आणि नंतर आकाशही अगदी आनंदाने म्हणतो की बरं चला मग सगळे. तेव्हा आता लगेच नम्रता ही खुर्ची बाजूला करते. ईश्वरी ही उठून निघालेली असते आणि आई तिथेच उभी असताना ईशू म्हणते की आई, अगं तू का इथे तू उभी आहेस, तू चल. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं बाळा, मुलीच्या लग्नाच्या वेळेला आई नसते. ईश्वरी म्हणते की का? तेव्हा मग ईश्वरीला आई सांगते की अगं, मंगलाष्टिका करताना मुलीच्या आईने उपस्थित राहायचं नसतं, मुलीच्या आईने ते ऐकायचं नसतं. त्यामुळे एकदा की मंगलाष्टका झाल्या की मग येईन मी बाहेर, नको काळजी करूस, असं ती तिला सांगते. आणि नंतर मग आता नमू म्हणते की चल इशू, बाहेर गुरुजी बोलवत आहेत. मग नमू ही तिच्याबरोबर निघालेली असते. आता ईश्वरी आपली लग्नासाठी उभी राहणार आहे हे पाहून अगदी सुप्रियाचं मन हळहळून निघालेलं असतं. तिला खूप वाईट वाटत असतं आणि दुःख होत असतं. आपली ईश्वरी ही फायनली आता सासरी जाणार आहे याने तिला खूप वाईट वाटत असतं. आता तिला पुन्हा एकदा ईश्वरीच्या आठवणी यायला लागतात. ईश्वरी तिला म्हणालेली होती की आई, अगं तू माझं नाही ऐकणार आहेस का? ठीक आहे, जर तू माझ्याशी बोलणार नसशील ना, तर मग मीही हट्टीच आहे, मी तुझं ऐकणार नाही. आणि आईकडे बघतच ती म्हणते की तू नाही ऐकत आहेस का? ठीक आहे, आता तू जोपर्यंत नाही ऐकणार ना, तोपर्यंत मी इथेच उठक-बटक काढत राहणार आहे. तू माझं नाही ऐकत तोपर्यंत माझं हेच चालवणार आहे. होऊ दे, मला जो काही त्रास होतोय तो. त्यावर आता ईश्वरीला ती थांबवते आणि म्हणते की शांत बस, काय चाललं हे तुझं सगळं, असं म्हणून ती तिला गप्प करत असते. नंतर आता इथे गुरुजींचे विधीही सुरूच असतात. आता गुरुजी हे गणेशपूजन सुरू करण्याच्या आधी अर्णवला आचमन करायला सांगत असतात. आणि आता इथे मंगलाष्टिकांचे सूर, त्याचप्रमाणे सनईचे जे सूर असतात ते सूर लग्नाच्या वेळेचे हॉलमध्ये जे वाजत असतात आणि अगदी प्रसन्न आणि मंगलमय वातावरण झालेलं असतं लग्नाच्या वेळेला, तसंच वातावरण आता राजेश शिर्केंच्या घरात झालेलं असतं. आणि हे सगळं ऐकून आता तिचा जीव वरखाली होत असतो, सुप्रियाचा जीव हा वरखाली नुसता होत असतो. आणि मग अर्णव गुरुजी सांगतात त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पूजा विधिवत करत असतो. आणि इथे सुप्रियाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलेलं असतं. आपल्या लेकीचं लग्न लागतं आहे, परंतु ते अशा अवस्थेत, त्यामुळे त्यांना त्रास खूप होत असतो. तर तिथे आता लांबूनच राकेश येतो आणि गाडीच्या मागूनच तो लपून छपून हे सगळं बघत असतो. तर अर्णव तिथे पूजेला बसलेला असतो हे त्याला दिसतं. आणि राकेश ते पाहतो आणि त्याला धक्काच बसतो की हा अर्णव इथे लग्नासाठी बसला आहे, परंतु नक्की कसं घडतं आहे हे त्याला काहीच कळत नसतं. आता मामा पण आणि आकाश सगळे खुश असतात. फायनली अर्णव आणि ईश्वरी एकत्र यावेत हे ज्यांना वाटत असतं, घरातले ते जण सगळे खुश असतात. त्यानंतर ईश्वरी ही आता रस्त्याने चालत असताना आईला म्हणायची इंदोरच्या रस्त्यांवर की आई, अगं तू माझ्याशी बोलत नव्हतीस ना, त्यामुळे मला मिठाईच गोड लागत नव्हती, चटणीच तिखट लागत नव्हती, इतकं सगळं झालं होतं. तेव्हा मग आता ईश्वरीला आई म्हणते की अच्छा, म्हणजे इतकं सगळं घडूनही तू तुझा मस्तीखोरपणा काही कमी केलेलाच नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, वो तो हमारा हक है, असं म्हणून आता ईश्वरी कशी वागायची. सुप्रियाला सगळ्या गोष्टी आठवतात आणि तिला अगदी खूप ऊर भरून आलेलं असतं. शेवटी आपली मुलगी सासरी चालली आहे याचं सगळ्यात मोठं दुःख हे आईलाच होत असतं. त्यामुळे आईच्या सगळ्या आठवणी अगदी एकूणच दाटून आलेल्या असतात. आणि खरं तर ही एका स्त्रीच्या स्त्रीत्वाची परीक्षा असते. आपल्या मुलीला अशा प्रकारे सासरी पाठवणं आणि लग्न लावून देणं हा आईबापासाठी सगळ्यात मोठा कठीण क्षण. म्हणूनच आता ईश्वरीची आई तर रडत असते. बाबांना काही एक्सप्रेस करता येत नसतं, ते तसेच बसलेले असतात आणि ते फक्त हे सगळं घडताना पाहत असतात. मुलगी सासरी जाण्याचं दुःख असतं, परंतु ती योग्य ठिकाणी चालली आहे याचं समाधान हे संजयच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसून येतं आहे. मग नंतर आता ईश्वरीच्या सगळ्या एक आठवणी सुप्रियाच्या मनात पहिल्यापासून दाटून यायला लागतात. ईश्वरीचे आईवडील नसतानाही आपण तिला कसा जीव लावला, माझ्यासाठी ती कोण्या मुलगीपेक्षा कमी नाही, माझ्या जन्मदात्या मुलीसारखीच आहे ती, असं म्हणून आता ईश्वरीला ती जीव लावायची. त्याचप्रमाणे ईश्वरी पण आपली सख्खी आई असल्यासारखी सुप्रियाला जीव लावत आलेली आहे. त्यामुळे त्यांना इतका त्रास होत असतो. आता इथे हा भामटा राकेश हा बाहेरून बघत असतो. अर्णव हा पूजेला बसलेला आहे, गणेशपूजन सुरू आहे आणि तो लांबून बघतो की हे काय बघतोय मी.
मला तर वाटलं की हे पोलीस कंप्लेंट करायला गेलेत देसाई, पण हे इथे अर्णवच्या घरात काय करतायत आणि हे लग्न हे लागू तरी कसं देत आहेत. मला वाटलं होतं की ती बावळट आत्या आणि तिची ती भोळसट आई हे दोघंजणही अर्णवला जाब विचारतील, हे लग्न थांबवतील, हे एक्सेप्ट करणार नाहीत. परंतु तरीही हे कसे काय हे सगळं सहन करतायत असं म्हणून राकेश पूर्णपणे गोंधळलेला असतो. तर मामाला तर खूप आनंद होत असतो. फायनली राकेशला शह देऊन अर्णव ईश्वरीला जिंकत असतो. जी जयूहत्या ही अर्णवच्या प्रत्येक वेळेला विरोधात होती, तो तिला जावई म्हणून पसंतच नसतो. परंतु आता फायनली तिला नाक खाली घासावं लागलेलं असतं, कारण आता अर्णव म्हणून देसाईंचा जावई म्हणूनच येणार असतो. इथे सुप्रिया ही प्रत्येक क्षण आणि क्षण आठवून डोळ्यात पाणी गळत असते. आणि गुरुजी हे आता आपलं गणेशपूजन अशा प्रकारे झालेलं आहे, तुम्ही हात जोडा आणि गणपतीची प्रार्थना करा असं म्हणून आता त्याला हात जोडायला सांगतात. आता अर्णव पण अगदी ते सगळं मनापासून करत असतो, कारण किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ह्या घडत असतात त्या देवाच्या साथीनेच. त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय काही शक्य नसतं. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही या कठीण परिस्थितीतही एकत्रच आलेले असतात. त्याच वेळेला इथे आता गुरुजी म्हणतात की मुलीला बोलवा. मामा म्हणतो की आकाश बघ, तेव्हा आकाश म्हणतो की येतातच ते आता, मी बघून आलो आहे. तरीही मामा म्हणतो की पुन्हा एकदा बघ, म्हणून आकाश बघायला जाणार. तेवढ्यात तो म्हणतो की हे बघा आली ईश्वरी. तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की गुरुजी नवरी मुलगी आली बरं का, आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. तेव्हा आता ईश्वरी ही पुढे चालत येत असते. खरं तर नमूला पण ईश्वरी अर्णवची बायको होत असल्याचा खूप आनंद होत असतो. आता ईश्वरी ज्या प्रकारे छान सुंदर अशी सजलेली असते आणि ते पाहून अर्णव देखील आता तिच्याकडे बघतच राहतो. आता राकेश भामटा बाहेरून वाकून समोरून कोण येतं आहे हे सगळं पाहत असतो आणि त्यालाही आता दिसतं की तिकडे मंडपामध्ये ईश्वरी नवरी म्हणून येत आहे आणि ते सगळं पाहून त्यालाही धक्काच बसतो. आता ईश्वरीला अर्णव अगदी पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत पाहतच राहतो, कारण ईश्वरी नवरीच्या वेशात त्याच्यासमोर उभी राहिलेली असते. फायनली आता अर्णवची नवरी म्हणून ईश्वरी ही समोरच तिथे मांडवात प्रवेशच करत असते. तेव्हा ईश्वरी पण आता जराशी एक नजर अर्णववर फिरवते आणि तिच्या चेहऱ्यावरती आता थोडीशी भीती असते, जशी एका नवरीच्या चेहऱ्यावर असते. तरी ते लावण्या मात्र चिडलेली असते. वल्लरी तिला कॉल करते आणि लावण्याला ती म्हणते की तू ठीक आहेस ना, अगं तू मला कुठे दिसली नाहीस म्हणून मी फोन केला. त्यावेळेला मग आता लावण्या म्हणते की हो मला माहिती आहे, हे सगळं मला तिथे बघवत नव्हतं म्हणून मी तिथून निघाले. मला या सगळ्याचा खूप राग आला आहे. हे असं अर्णवने करायला नको हवं होतं. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं मी पण तिथे काही थांबलेली नाही आहे, मलाही तिथे थांबण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता, फक्त मला तुझी काळजी वाटत होती. आणि हे जे सगळं काही घडतं आहे त्यामुळे तू आता हे सगळं सोडून देणार आहेस का, म्हणजे अर्णवचा बाबतीत विचार सोडणार आहेस का तू. तेव्हा ते म्हणते की नॉट ॲट ऑल मामी, मी कधीही हरू शकत नाही. आय एम लावण्या देशमुख, त्या मिडल क्लास ईश्वरीसमोर मी कधीही हरू शकणार नाही. तेव्हा ती म्हणते की हो असं स्पिरिट हवं आहे तुझ्यामध्ये, तरच तुझा अर्णव होऊ शकतो आणि तू जर या घरात आलीस ना तरच काहीतरी होऊ शकतं. मला तुला या घरात यायचे अर्णवची बायको म्हणून, आणि मला या सगळ्या बिझनेसवरचे आणि या घरावरचे अधिकार हवे आहेत. म्हणूनच आपण हे सगळं करतोय. म्हणूनच आपण अशा प्रकारे हात खाली टाकायचे नाहीत. काही झालं तरीही आपण हे सगळं सोडायचं नाही आहे. आपल्याला हे सगळं जिंकूनच राहायचं आहे. तेव्हा ती म्हणते की येस, माझं कितीही काही झालं तरी स्पिरिट अजून डगमगलेलं नाही आहे. मला राग आला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मामी, त्या ARने मला एंगेजमेंट रिंग परत केली आहे. तेव्हा ती म्हणते की काय परत केली आहे का. मग ती म्हणते की हो करणारच ना, कारण त्याला त्या फालतू मिडल क्लास ईश्वरीसोबत लग्न जे करायचं आहे म्हणून हे सगळं केलं त्याने. परंतु मी अशा प्रकारे हार मानणारी नाही आहे. काही झालं तरीही त्या मिडल क्लास मुलीला मी माझ्या पुढे जिंकू देणार नाही. आणि मामी मी तुम्हाला सांगते की त्या मुलीला लवकरात लवकर आपण घराबाहेर काढायचं, तिला त्या घरामध्ये आपण टिकूनच द्यायचं नाही. वल्लरी म्हणते की येस, काही झालं तरीही या मुलीला आपण सोडायचं नाहीच असं ती आता तिला समजावत असते. आणि त्यानंतर मग आता वल्लरी म्हणते की दॅट इज दॅट, मला खरंच खूप आनंद झाला आहे की तू अजूनही हरलेली नाही. आता वल्लरी तिला अगदी फोन कट करून नंतर म्हणते की फायनली मला वाटलं आता ही मुलगी सगळं सोडून देते की काय. बरं झालं हिने अजूनही हार मानली नाही, म्हणजे अजूनही माझे होप जिवंत आहेत. वल्लरी मनातच खुश होत असते आणि म्हणते की त्या मुलीला आता मी सुखाने या घरात जगू देणार नाही. आता ईश्वरी ही मांडवात समोर आलेली असते आणि सगळेजणं तिच्याकडे बघत असतात. नमू म्हणते की इशू चल ना पुढे चल. तेव्हा मग आता ईश्वरी ही पुढे येत असते
आणि बाबा देखील ईश्वरीकडे बघत असतात. आपली इशू नवरीच्या वेशात पाहताना बाबांनाही खूप बरं वाटत असतं खरं तर. आणि बाबा खरं मांडव जिथे असतो तिथेच त्यांना उभं केलेलं असतं, म्हणजेच बसवलेलं असतं. तेव्हा ईश्वरी आता थोडं नाक फुगवूनच अर्णवकडे रागाने बघते, कारण अर्णवसोबतचं जे लग्न असतं ते तिला मान्य नसतं खरं तर. नंतर आता हे सगळं राकेश लांबून बघतो आणि म्हणतो की हे काय बघतोय मी, ही ईश्वरी माझी इंदोरी जिलेबी या अर्णवसोबत लग्न करते आहे. हे सगळं का करते ही, म्हणजे इतकं सगळं मोठं काय घडलं आहे. मला वाटलं की हे देसाई हे लग्न मान्य करणार नाहीत, परंतु हे सगळेजण हे लग्न लावायला बसलेत. कोणीही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेत नाही आहे. काय चाललं हे सगळं, असं म्हणून तो आता खूपच चिडलेला असतो. आणि म्हणूनच आता तो लांबूनच सगळं बघत असतो, पुढे काही जात नाही. तर इथे सुप्रिया मात्र रडत असते, कारण ईश्वरी आता मांडवात गेली असणार हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि ईश्वरी उभी असताना गुरुजी म्हणतात की चला आता नवरी मुलगी आली आहे, तर आपण अंतरपाठाचे विधी सुरू करूया का, असं म्हटल्यावर आता सगळेजण ईश्वरी आणि अर्णवकडे बघतच राहतात. तेवढ्यातच अर्णवला आता आजी कुठेही दिसत नसते. तेव्हा मग आता आई कुठे आहे असं विचारल्याबरोबर तो म्हणतो की थांबा मी बघून येतो. आणि मामा बघायला जात असतानाच लगेचच तिथून समोरून अंजली आणि आजी येतात. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ अर्णव, आई आली. आणि मग आता आजी येताना समोरून पाहून अर्णवला खरंच खूप बरं वाटतं. आणि अंजली फायनली आजीला घेऊन आलेली आहे, त्यामुळे आता सगळेजणच अगदी खुश असतात. आता आजी या लग्नाला आली त्यामुळे अंजलीला आनंदच होत असतो. ती खूप हसत तिच्याकडे बघत असते. आणि आजी आता अर्णवकडे बघते तेव्हा तिच्या डोळ्यात जरासा राग अर्णवला दिसून येतो. आणि अर्णवला खरं तर हे बरंच वाटतं की आजी आपल्यासाठी या लग्नासाठी येऊन आपल्यासाठी उपस्थित राहिली. तेव्हा आता अर्णवला लांबूनच अंजली खुणावते की आजी आली आहे बरं का, आणि तीही खूप खुशच असते. त्यावेळेला आजी ही समोर उभी न राहता ती पटकन अर्णवच्या तिथून बाजूला जाते आणि तिथे बाजूला जाऊन मागे ती बसते. आणि ती तिथे बसत नाही. सगळ्यांचे चेहरे अगदी गंभीर असतात आणि गंभीर चेहरे हे अगदी एकच सांगून जात असतात की सगळं लवकरच व्यवस्थित होणार आहे. मामा अर्णवला हसूनच शांततेने एकच सल्ला देतो की सगळं ठीक होईल. तो डोळे झाकून फक्त त्याला एक शांततेचा सल्ला देत असतो. आणि त्यामुळे आता सगळे गप्प असतात. ईश्वरी ही खाली एकटकच बघत असते, कारण आजीचाही या निर्णयाला पाठिंबा नव्हता. पण अचानक काय झाले, सगळ्या गोष्टी नीट घडतायत हेही एक वेळेस तिच्या मनात येऊन चाललेलं असतं. आणि इकडे आता अंजली पण बाजूला येऊन उभी राहते. आणि राकेश डोळ्यात पाणी आणून हे सगळं बघत असतो. आणि समोर जे काही होतं आहे त्याच्याने त्याला खूप चिड येत असते. तर आता ईश्वरी आणि अर्णव हे अंतरपातासाठी उभे राहणार असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी आता अर्णवच्या गळ्यामध्ये हार घालत असते. दोघांचेही अंतरपाठाचे विधी सुरू असतात. ईश्वरीने फायनली अर्णवच्या गळ्यात हार घातलेला असतो. आता सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. आणि त्यानंतर मग आता अर्णव देखील ईश्वरीच्या गळ्यात गुरुजींनी सांगितल्यावर वरमाला घालतो. आणि हे घालत असताना ईश्वरीचे डोळे अगदी खाली असतात. अर्णव हा हे सगळं अगदी मनापासून नातं निभवत असतो. आई पण आलेली असते मांडवात. आता सगळेजण त्यांच्या डोक्यावर अक्षता आणि फुलं घालत असतात. हे सगळं आता बाबांच्या मनात सारखंच होत असतं. आणि त्यांनाही आणि सगळ्यांना घरात खूप आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इथे राकेशलाही पाहून खूप चिड येते. ईश्वरी आणि अर्णव यांचं फायनली आता देवी ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालेलं असतं. आता तो दारू प्यायला बसतो. राकेश आता खूप एकदम अगदी दारुड्यासारखा दारू पित असतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरीही इंदोरी जिलेबी तिने माझ्याशी लग्न केलं नाही. मला ठुकरावून तिने त्या अर्णवराजी शिर्केबरोबर लग्न केलं नाही. हे सगळं मी अजिबात सहन करणार नाही. काही झालं तरीही त्या अर्णवराजी शिर्केसोबत जरी तिने लग्न केलं असलं ना, तरीही त्याच्यासोबत तिचा सुखाचा संसार मी कधीही होऊ देणार नाही. हा राकेश हे सगळं संपवून टाकेल, असं आता राकेश दारू पित असताना बोलत असतो. आणि त्यामुळे त्याला आता खूपच जास्त चिड आलेली असते. आता नेमकं ईश्वरी आणि अर्णव दोघं कसे एकत्र नांदतील आणि ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजेच लावण्य आणि राकेश यांसारख्या वाईट माणसांना ते कसे तोंड देणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.